आज विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडताना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। आज विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भामध्ये काल सर्वाधिक तापमान हे वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस, अमरावतीत 46.4, अकोल्यामध्ये 46.3, यवतमाळमध्ये 45.4 आणि नागपूरमध्ये 44.4 इतकं नोंदवलं गेलंय। आणि त्याच नंतर आज पुन्हा एकदा हा इशारा देण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भामधली माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। तुषार, विदर्भामध्ये तापमानामध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय आणि आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काय खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून? निश्चितच जर का आपण बघितलं तर ज्या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, मागच्या साधारण 5 दिवसापासून सातत्याने त्या जिल्ह्याचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर आलेलं आहे आणि आज ते 46 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता, कारण की मागच्या 2 दिवसापासून देखील तिथे 46 अंश सेल्सिअसच्या वर तापमान नोंदवलं गेलं। मात्र या हंगामात पहिल्यांदा नागपूर वेधशाळेने अमरावती असेल, अकोला असेल, वर्धा असेल किंवा यवतमाळ असेल या 4 जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। सोबतच दुपारच्या वेळेला या संपूर्ण नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका क्षेत्रातले जे उद्यान आहे ते दिवसभर चालू राहणार आहे। शिकवणी वर्ग पूर्णतः दुपारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच जर आपण बघितलं तर ते समर कॅम्प असतात त्यांना देखील दुपारसाठी बंदी करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या उपाययोजना करून हिट ॲक्शन प्लॅननुसार जे कोल्ड स्टेशन असतात किंवा ते देखील कोल्ड वॉर असतात ते देखील प्रशासनाने सुरू ठेवलेले आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं। प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज केलेली आहे। कोणत्याही कुठेही काही अडचण आली तर प्रशासनाशी संपर्क साधावा, यासाठी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलेला आहे। निश्चित। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.